12वीची परीक्षा आज 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ठाणे जिल्ह्यातून 1,08,054 विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत. यासाठी 193 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवणार आहेत. 12वी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. यातून 55,576 विद्यार्थी तर 52,478 विद्यार्थ्यांनी परीक्षा देणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रावर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश आहे. तसेच विशेष महिला पथकाचा समावेश असणार आहे. जिल्ह्यामध्ये अंबरनाथ येथील एक परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या केंद्रावर पथक नियुक्त करण्यात आले आहे. या परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये याकरिता दक्षता घेण्यात आली आहे. या केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस यंत्रणांनी देण्यात आलेल्या आहेत. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TGSB सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TGSB सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. आयुष्य क्षणभंगूर आहे, जगण्याचा आनंद घ्या. आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांना जपा असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक विचारवंत गणेश शिंदे यांनी समाजाला केले. दैनंदिन जीवनातील स्पर्धा आणि नैराश्यामधून बाहेर पडत जुन्या नात्यागोत्यांची जपणूक करीत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत ठाण्यातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये आयोजित मालवणी महोत्सवात सोमवारी हे जीवन सुंदर आहे या प्रेरणादायी व्याख्यानातून गणेश शिंदे यांनी कुटुंब व्यवस्थेसह समाजातील सर्व घटकांना नातीगोती आणि माणुसकीचे जपण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे, आरोग्य क्षेत्रातील मंगेश चिवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती होती. आपल्या ओघवत्या शैलीत आणि उदाहरणांनी परिपूर्ण अशा भाषणातून गणेश शिंदे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. जीवनातील सुख दुःख हे आजकाल इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतं. या वृत्तीचे वाभाडे त्यांनी मिश्किलपणे काढले. माणसं लक्षात राहतात ती कर्तृत्वासाठी. हे स्पष्ट करताना शहनाई वादक पंडित बिस्मिल्ला खान, दिवंगत अजितदादा पवार, शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या आठवणी त्यांनी जागवल्या. आयुष्य क्षणभंगूर आहे, जगण्याचा आनंद घ्या. छोट्या छोट्या क्षणांना कायम जपा. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा असलीच पाहिजे, कारण संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी समाजाला खरी दिशा दिली. तेव्हा ज्ञानेश्वरीतील 9,000 पैकी एखादी तरी ओवी आपण अनुभवली तरी जगणं सुकर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खरं तर आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक सीताराम राणे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या परिसरामध्ये मालवण फेस्टिवलचं आयोजन करतात. मालवणची एक वेगळी संस्कृती आहे. म्हणजे तिथली भाषा असेल, तिथली खाद्य संस्कृती असेल, तिथले छोटे छोटे उत्सव असतील, कला असतील, लघु उद्योग असतील, या सगळ्यांना ठाणे मुंबई परिसरामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते या महोत्सवाचं आयोजन करतात. आणि हे सगळं करत असताना, हे सगळं अनुभवत असताना ठाणेकरांना थोडीशी वैचारिक मेजवानी ही मिळावी म्हणून आता जसं मंगेशजी बोलले तसं काव्य कट्टा असेल किंवा व्याख्यानं असतील, तर असाही एक प्रयोग राणे साहेबांनी यावर्षी या फेस्टिवल मध्ये केलाय. जीवन सुंदर आहे या विषयावर गेली अनेक वर्षांपासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, लोकांशी संवाद साधतोय. या उत्सवासाठी सीताराम राणे साहेबांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे मला आज या फेस्टिवल मध्ये ठाणेकरांशी संवाद साधायची संधी मिळणार आहे. माझी ठाणेकरांना ही विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या महोत्सवाला भेट द्यावी आणि मालवणी संस्कृतीचा आणि इथल्या जी एकंदरीत वैचारिक मेजवानी तुम्हाला मिळणार आहे तिचा मनापासून आस्वाद घ्यावा.
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणेकरांचा बहुप्रतीक्षित असा संस्कृती आर्ट फेस्टिवल 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान उपवन तलाव ठाणे येथे मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. यंदाचा फेस्टिवल कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित करण्यात आला होता. संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026च्या शेवटच्या दिवशी मुख्य आकर्षण ठरले सुप्रसिद्ध हास्यकवी तसेच लोकप्रिय हिंदी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधील तारक मेहता उर्फ शैलेश लोढा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणांवर आधारित विनोद, प्रभावी कविता आणि सहज संवादात्मक शैलीने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. दरवर्षी हा फेस्टिवल अधिक व्यापक करण्याचा संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या संपूर्ण टीमचा प्रयत्न असतो. त्याप्रमाणे यावर्षी अनेक मान्यवर कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून या फेस्टिवलला वेगळी उंची प्राप्त करून दिली. सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार. ठाण्याच्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून संस्कृती आर्ट फेस्टिवलची ओळख आहे. ठाण्याच्या सांस्कृतिक वारसा पुढे नेणारा आणि अनेक कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ ठरणारा हा संस्कृती आर्ट फेस्टिवल पुन्हा पुढच्या वर्षी एका नव्या संकल्पना घेऊन आणि नव्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यंदाचा भव्य दिव्य हा उत्सव यशस्वी करणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या संपूर्ण टीमचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, नगरसेविका परीक्षा सरनाईक, संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सेक्रेटरी मनोज पिल्लई, राजन बांदलेकर, जितेंद्र मेहता, राहुल लोंढे, नगरसेवक सिद्धार्थ पांडे, भैयासाहेब इंदिसे, विकेश भोईर, संजय पाटील, रत्नाकर शेट्टी आणि इतर मान्यवर पदाधिकारी सदर प्रसंगी उपस्थित होते. मैं बच्चे ढूंढ रहा हूं. मैं क्या कर रहा हूं? मैं बच्चे ढूंढ रहा हूं. कौन से बच्चे ढूंढ रहा हूं? सुनिए, मैं बच्चे ढूंढ रहा हूं. वो बच्चे जो माँ की लोरी सुने. मैं कौन से बच्चे? माँ लोरी कहाँ सुनाती? खाना खिलाने के लिए यूट्यूब चला के दे देती. माँ अब तो यूट्यूब चला दिया, देख प्रोग्राम देख और खा. मैं बच्चे ढूंढ रहा हूं. वो बच्चे जो माँ की लोरी सुने, बच्चे जो धागों के टुकड़ों से सपने बुने. मैं बच्चे ढूंढ रहा हूं. बच्चे जो माँ की लोरी सुने, बच्चे जो धागों के टुकड़ों से सपने बुने, बच्चे जो कंप्यूटर में आके ना गड़ा, बच्चे जो कंप्यूटर में आके ना गड़ा है, बच्चे जो मौका मिलते मोहल्ले में खेलने निकल जाए. मैं वो बच्चे ढूंढ रहा हूं. आप याद कीजिए अपने जमाने को, जब तक हमारे घुटने नहीं फूटते थे, बाप बात देगा चल अंदर चल, जिनका खेलता रहता है. आज आपको अपने बच्चों को धक्का देना पड़ता है, बाहर जाकर खेलने. क्या वाह 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 वाह. मैं बच्चे ढूंढ रहा हूं. वो बच्चे जो माँ की लोरी सुने, बच्चे जो धागों के टुकड़ों से सपने बुने, बच्चे जो कंप्यूटर में आंखें बढ़ाए, बच्चे जो मौका मिलते ही मोहल्ले में खेलने निकल जाए, बच्चे जो नारंगी की गोली चूसे और मुस्काए, बच्चे जो बॉर्नवीटा के डब्बे से बॉर्नवीटा चुरा चुरा के खाए. मैं बच्चे ढूंढ रहा हूं. बच्चे
बच्चे जो अमूल के दूध के डब्बे से अमूल चुरा के खाएं। मैं बच्चे ढूंढ रहा हूँ जो माँ की लोरी सुने, जो धागे के टुकड़ों से सपने बने, बच्चे जो नानी की गोली चूसे और मुस्काए, बच्चे जो मौका मिलते ही मोहल्ले में खेलने निकल जाए, बच्चे जो कंप्यूटर में आंखें लगाए, बच्चे जो बॉर्न बीटा के डब्बे से चुरा के बॉर्न बीटा खाएं, बच्चे जो लूडो में अपनी गोटी चुपके से आगे खिसकाएं। ठाणे शहर परिसरात सामान्य लोकांना बोलण्यात गुंतवून भुरळ घालून हातचलाखी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने फसवणूक करून चोरी करण्याच्या घटना नोव्हेंबर, डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीत घडल्या होत्या. हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे त्यांच्या आदेशानुसार उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4 युनिट कार्यालयाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार बदलापूर पश्चिम येथील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा घटक 4 चे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ठाणे व मुंबई परिसरात माहिती काढून ते गुन्हे करणाऱ्या टोळीचा मागावा काढला. याच दरम्यान मुंबईतील राजू प्रकाश चव्हाण वय 48, रमेश विजयकुमार जयस्वाल वय 49 आणि संजय दत्ताराम मांगडे वय 53 त्या तिघांना 22 जानेवारी 2026 रोजी अटक केली. त्यांच्याकडून या गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी डिसेंबर 2025 ते 2026 जानेवारी या दरम्यान ठाणे जिल्हा व मुंबईमध्ये केलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकल्याचे सांगितले, तर काही मुद्देमाल त्यांच्याकडून जमा करण्यात आला. तसेच या गुन्ह्यातील आरोपींकडून मुद्देमाल घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा मुंबईतील ज्वेलर्स व्यावसायिक रामसिंग लालसिंग चव्हाण वय 45 याला अटक करण्यात आली आहे. तसेच या चौघांकडून ठाणे मुंबई शहरात परिसरातील एकूण 12 गुन्ह्यांमधील एकूण 130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे रक्कम 16,99,000 या रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ही कारवाई गुन्हे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी, पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, पोलीस शिपाई अशोक थोरवे, पोलीस हवालदार योगेश वाघ, प्रकाश पाटील, मंगेश जाधव, गणेश गावडे यांनी केली आहे. बदलापूर पश्चिम येथे बतावणीचा गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये युनिट 4चे पोलीस हवालदार थोरवे यांना माहिती मिळाली की मुंबई परिसरातील काही इसम हे बतावण्याचे गुन्हे ठाणे आयुक्तालयाच्या हातीमध्ये करत आहेत. त्या अनुषंगानं 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सध्या पोलीस कस्टडीमध्ये रामसिंग चव्हाण हा राहणारा वडाळा मुंबईचा ज्वेलर्स आहे. तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4ने अद्यापपर्यंत एकूण 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये 130 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे 16 लाख रुपये इतकी आहे. इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 3 आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. तर आरोपीचं बॅकग्राऊंड काय होतं? 3 आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये राजू चव्हाण, रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे 3 आरोपी राहणारे मुंबईचे आहेत. या आरोपींवर पूर्वी बतावणी, चिटिंग, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अजून आरोपी असले तर आरोपी कुठे राहायचा, म्हणजे आरोपी बॅकग्राऊंड काय होतं, रिसिव्हर काय होता, आरोपी जो होता त्याचा रिसिव्हर कोण आहे? म्हणजे हा जो सध्या रामसिंग चव्हाण आहे हा ज्वेलर्स आहे मुंबईचा, तो रिसिव्हर आहे ज्यानं या आरोपींकडून मुद्देमाल घेतला होता आणि त्याची विल्हेवाट तो लावणार होता. हा राहणार मुंबईचा आहे, त्याचा व्यवसाय हा ज्वेलर्सचा. किती दिवस शक्यता तपास सुरू आहे. अजून आरोपी किती दिवसाची पोलीस कोठडी? आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे. रामसिंगने किती मुद्देमाल घेतला आणि किती आता आपल्या तपासामध्ये 130 ग्रॅमचा मुद्देमाल जप्त केला, ज्याची किंमत 16 लाख रुपये. ओके.